कर्जत तालुक्यातील रायगड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर टिकसल येथे न्यूरोसर्जरी शस्त्रक्रिया करण्यात डॉक्टरांना यश आले आहे। ठाणे आणि रायगड जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून रुग्ण आपल्या अवघड शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी रायगड हॉस्पिटल येथे येत आहेत। 3 जून रोजी हरिभाऊ नवले यांच्यावर न्यूरोसर्जरी शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे, त्यामुळे रुग्णांचा विश्वास वाढला आहे। कर्जत कल्याण राज्य मार्गावरील रायगड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये सुमारे 300 बेडची सुविधा उपलब्ध असून या हॉस्पिटलमध्ये अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जात आहेत। सर्व शस्त्रक्रिया करण्यासाठी सुविधा उपलब्ध असून या हॉस्पिटलमध्ये ठाणे आणि रायगड जिल्ह्यातून प्रामुख्याने मुरबाड, बदलापूर, अंबरनाथ येथील रुग्ण देखील येत असतात। हॉस्पिटलमध्ये राज्य शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचार केले जातात। ज्यांच्यासाठी ही सुविधा उपलब्ध नसेल त्यांना मोफत उपचार करून दिले जातात। रायगड हॉस्पिटलमध्ये अनेक शस्त्रक्रिया नामांकित डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत असतात, त्यामुळे आता शस्त्रक्रिया करण्यासाठी बाहेर जावे लागणार नसल्याने शस्त्रक्रिया रायगड हॉस्पिटलमध्येच होणार असल्याने तालुक्यातील गरीब आणि गरजू नागरिकांना सर्व प्रकारच्या वैद्यकीय सुविधा, योग्य उपचार देणारे हॉस्पिटल कर्जत तालुक्यात असल्याने अनेक रुग्णांचे प्राण वेळेवर उपचार करून वाचत आहे। रायगड हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या सुविधा मिळणार असून तालुक्यातील जनतेने उपचार घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये यावे असे आवाहन CEO डॉक्टर कुशाग्र पटेल यांनी केले आहे। नमस्ते, आप सब जानते हो मैं कर्नल कुशाग्र हूँ, रायगढ़ हॉस्पिटल रिसर्च सेंटर का CEO हूँ। अभी 6 महीने पहले ही मैंने यहाँ का कार्यभार संभाला है। अगर आपको पता चला होगा कि हमने एक एक करके नए नए मुकाम हासिल करने शुरू कर दिए हैं। सबसे पहले हमने कार्डियोलॉजी विभाग शुरू किया। आज के दिन पे अगर स्टेंट लगना हो, आज के दिन पे दिल के विकार रोग कोई भी हो, आप हमारे पास आ सकते हो। उसके बाद हमने यूरिनरी प्रॉब्लम्स के लिए यहाँ पे सर्जरी शुरू कर दी। किसी को स्टोन हो, किसी को मूत्राशय के मार्ग में कोई प्रॉब्लम हो, किसी का मूत्राशय जो है वो कहीं और जगह से खुल रहा हो, तो वो सारी सर्जरीज हम यहाँ पे कर सकते हैं। हम हर हफ्ते कम से कम 5 से 6 मूत्राशय की सर्जरी करना शुरू कर दिया है। उसके बाद मैंने आपको बताया था कि हमने बर्न्स वार्ड यहाँ पे शुरू किया। हम बर्न्स के केसेस लेते हैं, अगर कोई 60% से ज्यादा बर्न्स है, यहाँ पे या तो आपको जाना पड़ता है या तो पनवेल जाना पड़ता है। आप यहाँ पे आ जाते हो, यहाँ पे सुविधा हो जाती है। उसके बाद कल रात को हमने एक बहुत ही बड़ी घटना को अंजाम दिया है। कर्जत तालुका के अंदर पहली बार एक न्यूरो सर्जरी का ऑपरेशन हमने यहाँ पे पार किया है। सर ने आपको जैसे बताया, अपनी तरफ से तैयार है। हमारा OT एकदम सुसज्ज है, उसके अंदर माइक्रोस्कोप अच्छा वाला है। हमारे पास बहुत ही अनुभवी डॉक्टर है। जैसे आपको पता है, हमारे पास रेडियोलॉजिस्ट जो है वो 30 साल से रेडियोलॉजी कर रहे हैं। हमारे पास सर जो है वो पिछले 25 साल से न्यूरो सर्जरी कर रहे हैं। हमारे पास जो यूरो सर्जन है वो पिछले 15 साल से यूरो सर्जरी कर रहे हैं। जो कार्डियोलॉजिस्ट है वो पिछले 30 साल से कार्डियोलॉजी में प्रैक्टिस कर रहे हैं। ऐसे करके हमारे पास एक इंटेंसिविस्ट की यंग टीम है जो MD डॉक्टर है। और आज हमारे पास इतने अच्छे MBBS डॉक्टर्स है कि आप कभी भी आओगे यहाँ पे, आपको 9 सीखे नहीं लेकिन बहुत ही अनुभवी डॉक्टर मिलेंगे। और कोई मिले ना मिले, मैं आपको हमेशा मिलूंगा, यहाँ पे ही रहता हूँ। और मी हेमंत लक्ष्मण नवले, पेशंट हरिभाऊ लक्ष्मण नवले यांचा छोटा भाऊ। माझा मोठा भाऊ 2 दिवसापूर्वी म्हणजे कालला पडला बाथरूम मध्ये, तर त्याच्या डोक्याला मार लागला। तर मार लागल्यामुळे जास्त त्याच्या डोक्यामध्ये असं रक्तस्राव झाला अंतर्गत, त्याच्यामुळे गाठ झाल्यामुळे त्याला कडावमधून पुढे शिफ्ट केलं कर्जतमधनं पण पुढे शिफ्ट करायला सांगितलं। तर अत्यंत बिकट अवस्था होती, तर त्याच्यामुळे आम्ही रायगड हॉस्पिटलला आणलेलं आहे। तर तिथे चांगल्या प्रकारे आम्हाला मार्गदर्शन पहिले केलं आणि उपचार वगैरे चांगल्या प्रकारे करण्यात येईल असं पण सांगितलं। तर आम्ही म्हटलं कुठल्या परिस्थितीत काही झालं तरी आम्ही त्यांना ठेवू, आणि चांगलं मार्गदर्शन केल्यामुळे आम्हाला खात्री पटली आणि चांगले सहकार्य केलं। आणि रात्री ऑपरेशन करण्यात आलं 8:45च्या दरम्यान। तर 3 तासाचा कालावधी गेला आणि चांगल्या प्रकारे ऑपरेशन झालं। आम्हाला सहकार्य पण केलं, आम्हाला धीर दिला त्यांनी। तर काही टेन्शन घेऊ नका, व्यवस्थित काळजी घेऊ। आता पण चांगली ट्रीटमेंट दिली, पेशंटची पण तब्येत आता चांगली आहे आणि आता थोडं आमचं बोलणं पण झालं भावाशी, तर सुखरूप आहे तो। आणि डॉक्टरने आतापर्यंत आम्हाला चांगलं सहकार्य केलं, इथल्या स्टाफने पण आम्हाला चांगलं सहकार्य केलं। कुठल्याही प्रकारचं आम्हाला त्यांनी दुखावलं नाही किंवा काही, म्हणजे आमचे नातेवाईक वगैरे एवढे इमर्जन्सी पेशंट असून सुद्धा
आम्हाला इथं सहकार्य केलं आणि कुठल्याही प्रकारचं म्हणजे वरचढ आवाज किंवा काही नाही, चांगलं सहकार्य केलं. त्याबद्दल आम्ही डॉक्टरांचं आणि इथल्या स्टाफचे धन्यवाद.